हॅलो, आज आपण बनवणार आहोत खिचडी। त्याच्यासाठी आपल्याला एक बटाटा, एक टोमॅटो, आलं लसूण क्रश केलेलं, कढीपत्ता आणि एक कांदा लागणार आहे। आणि इथे आपण 1.5 वाटी डाळ तांदूळ शिजवून घेतले। तर आता आपण कृती करूया। आता आपण तेलामध्ये इकडे मोहरी जिरं टाकलंय, कांदा टाकलाय, टोमॅटो ॲड करायचं आहे। आता आलं लसूण टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे। आता हे छान परतून झालं, याच्यात टोमॅटो टाकूया आणि बटाटा टाकूया। आता टोमॅटो टाकायचा आहे। कधीतरी शॉर्टकट मारायचा असेल तर ही खिचडी उत्तम पर्याय आहे। तर आपण अर्धा चमचा इथे हळद घेतली आहे, धणा पावडर घेतली आहे, थोडासा यात आपण किचन किंग मसाला टाकणार आहे। अगदी थोडा टाकायचा आहे चवीला। याने आपली खिचडीची चव अजून एनहान्स होते। आता आपण यात डाळ तांदूळ जे शिजवून घेतले होते ते ॲड केले आहे आणि आपण पाणी गरम करून ठेवलेलं तेही ॲड केलं आहे। आता आपलं राहिलं आहे तिखट। तर आता आपण 1 ते 1.5 चमचा काश्मीरी तिखट टाकणार आहोत आणि मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे सगळ्यात शेवटी। हे छान उकळी फुटली ना, आणि आपण याच्यात सगळ्यात शेवटी मी तरी घालते साजूक तूप घालते खिचडीत, त्याने खिचडीला चव खूप छान येते। अशी मऊ अशी छान खिचडी होते। आणि तुम्ही बघू शकता हे सगळं छान आपण मिक्स करून घेतलं आहे। आता आपण झाकण लावून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपल्याला। तर आता आपली छान अशी खिचडी रेडी आहे कढी सोबत। जर तुम्हाला कढीची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।